जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। साक्री शहरातील आनंदनगरमध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। सुसज्ज डेकोरेशन उभारण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेविका सौ स्वाती नितीन बेडसे यांच्या अनमोल सहकार्याने आनंदनगरमधील ओपन प्लेसवर भव्य दिव्य नवरात्र उत्सवाचे डेकोरेशन उभारण्यात आले आहे। पंचायत समिती माजी उपसभापती नितीन बेडसे व नगरसेविका सौ स्वाती बेडसे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। पुढील 9 दिवस आनंदनगरमध्ये रोषणाईमय वातावरण दिसून येणार आहे। महिला भगिनी गरबा खेळण्यासाठी एकत्र येणार आहेत। साक्री शहरातील भव्य दिव्य नवरात्र उत्सव साजरा करताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी अविराज महिला मंडळ, वीर सावरकर मित्र मंडळ, शिवराष्ट्र मित्र मंडळ, शिवरत्न मित्र मंडळ या कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून प्रभाकर नगर, आनंद नगर, विकास कॉलनी, सावरकर नगर, कर्मवीर नगर, सखाराम मित्र मंडळ, दत्त कॉलनी, गजानन नगर, नैना सोसायटी, स्वामी सोसायटी, संभाजीनगर, रुपाई नगर येथील महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने नवरात्र उत्सवाला उपस्थित होते। कॅमेरामन हरीश मंडलिक सोबत रफिक शेख, साक्री। युवा मंच, सावरकर नगर, आनंद नगर, सुयोग कॉलनी, इतर सर्व महिला भगिनी मंच, शिवराष्ट्र मित्र मंडळ, माझे सर्व बंधू भगिनी, तुम्ही नितीन बाबाला आणि सौ स्वातीताई बेडसे यांना त्यांच्यावर विश्वास दाखवून वार्ड क्रमांक 1 मध्ये त्यांना चांगल्या मतांनी निवडून दिलं आणि वेळोवेळी सहकार्य करता आहात याची जाणीव मला आहे। असं सहकार्य आपण द्या आणि तुमच्या सेवेची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी। तुमच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या काही समस्या असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा। त्यातल्या थोड्याफार का असेना काही ना काही करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील। तुमच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा देणार नाहीत। ज्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलो आणि त्यावेळेस आम्ही दिलेली जी काही आश्वासनं आहेत ती आश्वासनं सर्व तर काही कोणी पूर्ण करू शकत नाही, पण थोड्याफार का असेना खालीचा वाटा घेण्याचा प्रयत्न नितीन बाबा बेडसे व स्वातीताई बेडसे या नेहमी करतच असतात, यापुढे करत राहतील असं आश्वासन देते। त्यांची मोठी भगिनी म्हणून देते आणि असंच सहकार्य, असंच प्रेम तुम्ही नितीन बाबा व स्वातीताई बेडसे यांच्यावर ठेवावं। सर्व मतदार बंधू भगिनी व साक्रीकर, आनंदनगर, सुयोग कॉलनी व इतर सर्व ज्या काही कॉलन्या आहेत या कॉलन्यांचं वेळोवेळी सहकार्य मिळेलच अशी आशा बाळगते व आपल्या सर्व पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देते। नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन या सर्व कॉलन्यांमध्ये भरभराट सुख समृद्धी नांदो अशी इच्छा प्रकट करते, देवीकडे प्रगत करते आणि या ठिकाणी मी थांबते। बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद। इकडे बघायचं। मी ज्योत्स्ना निलेश शवाळे। आज आनंदनगरमध्ये येऊन मला 10-11 वर्ष झाले। खूप स्वप्न पाहिलं होतं मी खरं तर की आपल्या ओपन प्लेसवर देवी बसावी, सर्व आपण या एरियातल्या महिला एकत्र याव्यात। आम्ही गणपतीला तर जमतो पण देवीची अति उत्कट इच्छा माझ्या मनात होती आणि ती इच्छा खऱ्या अर्थानं आज सार्थक झालेली आहे असं मला वाटतंय। आज खरंच असं वाटतंय मला की खूप काही अगदी महिलांच्या चेहऱ्यावर दिवसभर अति उत्साह, सगळ्यांचे उपवास, कोणी जेवलं नाही काही नाही तरी दिवसभर इतके घाईघाईने सगळी तयारी चालू होती ना, हे दृश्य असं टिपावंसं वाटत होतं। आज खरंच खूप आनंद वाटला मला आज आणि या आनंदाचं श्रेय बाबांना आणि सौ स्वातीताईंना देण्यात मला खूपच अभिमान वाटतोय। खूपच छान वाटलं मला आज। अगदी दिवसभर मनोमन म्हणत होती की बाबांना खरंच धन्यवाद द्यावं की त्यांनी एवढं छान आणि खरं तर कमी वेळात त्यांनी नियोजन केलेलं आहे। आम्हाला महिलांना त्यांनी आधीच सुचवलं होतं की असं आपण करायचं का, आपण ह्या भागात काहीच कार्यक्रम होत नाही आनंदनगरच्या ओपन प्लेसवर, मग आपण ठेवायचा का। पण आम्ही महिलांनी थोडा वेळ घेतला की आम्ही 2 वर्ष तिकडे बसवली, मग इकडे बसवायची का नाही, हे करायचं का नाही, मिटिंगा झाल्या आमच्या 2-3 आणि मग आम्ही काल परवा कुठे बाबांना होकार कळवला। पण अतिशय कमी वेळात काल रात्री मी 2-3 वेळा उठून पाहिलं, इतक्या उशिरापर्यंत ही मंडळी इथे दगदग करत होती ना, खरंच मला खूप हे वाटत होतं की अरे हे आपल्यासाठी एवढी छान सुविधा करत होते आणि आपण नकार दिला होता की नका, असं नाही तसं नाही। पण खरंच खूप छान केलं बाबा, धन्यवाद। आमच्या मंडळातर्फे तुमचे खूप खूप आभार।
खरं तर मी बोलणारच होती, पण मी म्हटलं आता संधी आपण आज घेऊयात की नंतर घेऊयात, की संधी दिल्याबद्दलही धन्यवाद सगळ्या महिलांचेही आणि आमच्या महिलांतर्फे बाबांचे आणि स्वातीताईंचे आणि अविराज मित्रमंडळाचे या खरंच खूप खूप धन्यवाद.